नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 25 मोठ्या घोषणा। आताच्या सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूज 23 नोव्हेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत। गेल्या काही महिन्यात बस स्टँड आणि बसमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करून सरकारनं महिला सुरक्षा उपक्रम तातडीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। यात पहिल्यांदा सर्वाधिक भर बसमध्ये नाईट व्हिजन असलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या बसवणीवर दिला जात आहे, ज्यामुळे महिलांसोबत होणारी छेडछाड, त्रास किंवा संशयास्पद हालचाल तात्काळ रेकॉर्ड होईल। काही नव्या बसेसमध्ये पॅनिक हेल्प बटन बसविण्याचंही काम सुरू आहे। कोणत्याही महिलेचा धोका वाढल्यास हे बटन दाबले की बसचा नंबर आणि लोकेशन थेट कंट्रोल रूममध्ये जाईल आणि तातडीची मदत मिळेल। रात्री धावणाऱ्या सर्व बसेसमध्ये कंडक्टरचं ओळखपत्र स्कॅन केल्याशिवाय बस सुटणार नाही, म्हणजे अनोळखी व्यक्ती कर्मचारी बनून त्रास देऊ शकणार नाही। मोठ्या बस स्टँडवर महिला सुरक्षा किंवा सखी डेस्क तयार केली जाईल, जिथे महिला सुरक्षा कर्मचारी दिवसरात्र उपलब्ध असणार आहेत। तसेच एसटीमध्ये महिला चालक आणि महिला कंडक्टरची संख्या वाढविण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे। कोणतीही तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर, 24/7 हेल्पलाईन आणि मोबाईल ॲपही उपलब्ध करून दिलं जाणार आहे। सरकारनं स्पष्ट केलं की महिलांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे आणि त्यासाठी कडक उपाय तातडीने लागू केले जात आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र सरकारनं राज्यातील सर्व रेशन कार्ड आता स्मार्ट QR रेशन कार्डमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे। जुन्या कागदी कार्डांवर होणारा गैरवापर, बोगस कार्ड आणि धान्य वाटपातील गोंधळ टाळण्यासाठी हा मोठा बदल केला जात आहे। आता प्रत्येक रेशन कार्डावर युनिक QR कोड असेल आणि रेशन दुकानात गेल्यावर त्या कोडद्वारे आणि बोटाच्या ठस्यांद्वारे तुमची ओळख करून धान्य दिलं जाणार आहे। त्यामुळे कोणालाही दुसऱ्या नावावर धान्य घेणं अशक्य होणार आहे। सरकारनं स्पष्ट केलं आहे की जुनं पिवळं, नारंगी किंवा सफेद कार्ड बंद होत नाही, फक्त त्याच कार्डचं स्मार्ट कार्डमध्ये अपडेट करणं सुरू आहे। लाभार्थ्यांनी फक्त आधार नंबर आणि मोबाईल नंबर अपडेट करायचा, तसेच घरातील सदस्यांची संख्या बरोबर आहे का ते तपासायचं। गेल्या काही महिन्यात राज्यभरात 5 लाखाहून अधिक बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे प्रत्यक्ष लाभ फक्त योग्य लोकांपर्यंत पोहोचेल असं सरकारचं म्हणणं आहे। नवीन स्मार्ट कार्डमुळे धान्य घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल, गैरव्यवहार थांबतील आणि आपल्याला आपलं पूर्ण रेशन हिसाब मोबाईलवर दिसेल अशी सोयही उपलब्ध होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेची eKYC तारीख पुन्हा वाढवली आहे। राज्यातील लाखो बहिणींना मोठा दिलासा मिळाला। लाडकी बहीण योजनेची eKYC करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवून 31 डिसेंबर 2025 केली आहे। अनेक महिलांची बँक लिंक, आधार पडताळणी, मोबाईल अपडेट, दुरुस्ती यामध्ये त्रास होत होता। काही केंद्रांवर रांगा खूप वाढल्या होत्या, त्यामुळे एकही महिला लाभापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये थेट खात्यात पाठवले जातात। ज्या महिला विधवा, तलाकशुदा किंवा परित्यक्ता आहेत त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत। त्यामुळे पुढच्या काही दिवसात eKYC केंद्रांवर पुन्हा गर्दी वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। PM किसानचा 21वा हप्ता, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना फायदा। शेतकरी बांधवांसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे।
PM किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर झाला असून देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास 90 लाख शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही कारण त्यांची eKYC अपडेट नाही, जमीन नोंदणीमध्ये अडचणी आहेत किंवा बँक खाते सीडिंग झालेले नाही. अशांसाठी हेल्प डेस्क सुरू केली जात आहे. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की योग्य कागदपत्र अपडेट केल्यानंतर अडकलेले हप्तेही जमा केले जातील. त्यानंतरची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय. 7.5 HP पर्यंतचे कृषी पंप आता पूर्णपणे मोफत वीज योजनेखाली येणार आहेत. या निर्णयाचा फायदा राज्यातील तब्बल 44 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे विजेचं बिल, DP बदल, पंप चालवण्याचा खर्च हे सर्व मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सरकारने या योजनेसाठी दरवर्षी 14,760 कोटींचा निधी राखून ठेवला आहे. त्यामुळे योजनेचा भार लाभार्थ्यांवर येणार नाही अशी खात्री दिली जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. अचानक थांबलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यात परत आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, लसूण यासारख्या रब्बी पिकांना हा पाऊस मोठा दिलासा देणारा आहे. पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पुण्यात 50 पेक्षा जास्त कंपन्यांनी एकत्र येत मोठा जॉब मेळावा आयोजित केला आहे. जवळपास 12,000 पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना आधार, बायोडेटा, शिक्षण कागदपत्र घेऊन उपस्थित राहावं लागणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. MPSC कडून परीक्षेच्या पॅटर्नमध्ये छोटे पण महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. काही विषयांचे वजन कमी, काही प्रश्न सोपे, निगेटिव्ह मार्किंग स्पष्ट, विद्यार्थ्यांचे मत, त्यामुळे पास होण्याची शक्यता वाढणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ग्रामपंचायतींचा निधी वाढवला. ग्रामीण विकासासाठी ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. नवे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता प्रकल्पांना वेग मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. समृद्धी महामार्गावर सेवा केंद्रांची वाढ करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर अनेक नवीन सुविधा केंद्रे, फूड झोन, इंधन पंप सुरू केले जात आहेत. लांब पल्ल्यांच्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. PM आवास योजनेतील 20,000 नवीन घरे मंजूर. गरीब आणि बेघर कुटुंबांसाठी PM आवास योजनेअंतर्गत नवीन घरांना मंजुरी मिळाली आहे. 2026 पर्यंत ही घरे पूर्ण होणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. बेरोजगार तरुणांसाठी नवीन कौशल्य विकास केंद्रे. राज्यात नवीन कौशल्य विकास केंद्र सुरू झाले असून संगणक, इलेक्ट्रिक, ड्रोन ऑपरेशन, मोबाईल रिपेअरिंग, डिजिटल मार्केटिंग यासारख्या 200 पेक्षा अधिक कोर्सेस सुरू होणार आहेत. प्रशिक्षणानंतर थेट प्लेसमेंट उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्यात 10वी-12वीचा पॅटर्न बदल, विद्यार्थ्यांचा ताण कमी. यंदाच्या 10वी-12वी बोर्ड परीक्षांसाठी नवीन पॅटर्न लागू झाला आहे. प्रश्नपत्रिका अधिक सोप्या, त्रिभाषिक स्वरूपात आणि एकत्रित गुणपद्धतीने बनवल्या आहेत. विद्यार्थ्यांना पासिंगमध्ये खूप मोठा फायदा होईल, कारण आता अनुत्तीर्ण होण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. शिक्षकांनाही पेपर चेकिंगचे नवीन मार्गदर्शक मिळाले आहेत. तर बघा, ह्या होत्या आजच्या 20 महत्त्वाच्या आणि धडाकेबाज बातम्या तुमच्यासाठी खास माय सपोर्ट चॅनलवरून. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.